नमस्कार. आज आपण मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. मिरचीच्या प्लॉटवरती बरेचसे प्रोडक्ट वापरले जातात, पण त्या प्रोडक्टपैकी एक असा प्रोडक्ट होता की ज्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्या दृष्टीनं सेंद्रिय आणि जैविक पद्धतीनं शेती करत असताना व्हेजिबूम नावाचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट या प्लॉटमध्ये वापरलेलं होतं. पण आजकालचा शेतकरी अतिशय हुशार शेतकरी आहे. कुठल्याही प्रोडक्टचे रिझल्ट बघायचे असतील तर अगोदर ते प्रोडक्ट ट्रायल्स बघितल्या जातात, कंट्रोल आणि अनकंट्रोल लाईन ठेवल्या जातात. आणि त्या दृष्टीनं आज सरपंच साहेब आपल्यासोबत आहेत. तर त्यांनी व्हेजिबूम किट हे कशा पद्धतीनं वापरलं आणि कुठून त्यांनी आणलं त्याबद्दल त्यांनी माहिती द्यावी. मी ती फेजिबल जी किट आहे आयडियलची ती पाटील ॲग्रोहून आणली हसनाबाद. आणि तिचा रिझल्ट बघण्यासाठी मला शेठनं सांगितलं होतं की बा तुम्ही रिझल्ट बघासाठी एक लाईन सोडून द्या. मग मी ती सोडता वेळेस एक लाईन सोडली तर तुम्हाला त्याचा फरक दिसत असेल. आता बरेच ते आणि ही लाईन मी सोडलेली आहे. त्या लाईनीत आणि ह्या लाईनीत जवळपास 4 सेंटीमीटरचा एवढा गॅप आहे सध्या तरी. हे सोडलेली लाईन आहे, हे कंट्रोलमध्ये सोडलेले नाही. हे सोडताना तुम्ही याचं पाणी बंद केलेलं. हो. तर दोन्हीमध्ये हाईटमध्ये आणि मालामध्ये फुलामध्ये काय बदल वाटतो? भरपूर बदल आहे याला. म्हणजे तिचं हाताळणीला तोडा आलेला आहे आता, पण माल एकदम जास्त हे झालेलं आहे. आणि हिला मालच नाही, नॉर्मल आहे. तर या किटच्या माध्यमातून आपण जे व्हेजिबूम किट मार्केटमध्ये बऱ्याचशा भाजीपाला पिकामध्ये वापरलं जातं, पण नवीन एरियामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना त्या प्रोडक्टवरचा विश्वास किंवा त्या प्रोडक्टची क्वालिटी काय हे समजून घेण्यासाठी आजसुद्धा आम्ही 4 वर्षानंतरसुद्धा व्हेजिबूमच्या ट्रायल्स त्या ठिकाणी देत असतो. आणि ट्रायल्समध्ये असं दिसून आलं की ज्या ठिकाणी व्हेजिबूम दिल्यानंतर 10 दिवसांनी आम्ही बघतोय की जिथं दिलं तिथं हाईट असेल, फुटवा असेल, फुलांची संख्या असेल, मुळांची वाढ असेल, हे अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येते. झाड हेल्दी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या लाईनला आपण दिलं नाही अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी झाडाची ग्रोथ थांबलेली आहे. झाड थोडंसं वीक आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतं. याचं एकमेव कारण म्हणजे त्या व्हेजिबूम किटमध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया, NPK कॉन्सर्शिया असेल, पीच्या बॅक्टेरिया असतील, केच्या बॅक्टेरिया असतील आणि त्यामध्ये झिंकच्या बॅक्टेरिया प्लस 400 ग्रॅम मायक्रोरायझा असं 4 लिटर 400 ग्रॅमचं किट आपण जर प्रति एकरी एक किट 400 लिटर पाण्यातून दिलं तर नक्कीच आपले भाजीपाल्याचे प्लॉट तंदुरुस्त, स्वस्त आणि चांगले उत्पादन देण्यासाठी तयार होते. झाले एक